तर ट्रॅकवर पाणी आल्यानं पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्यांच्या 10 गाड्या रद्द करण्यात आल्या। घोरवड उंबरगाव दरम्यान रेल्वे ट्रॅक जवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचले। गुजरात आणि मुंबई दरम्यान लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाले। पालघरच्या डहाणू, तलासरी आणि गुजरातच्या वापीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। वसई विरारसह पालघर जिल्ह्याला आज येलो अलर्ट आहे। विरार पश्चिमेतील विवा कॉलेजचा रस्ता हा पाण्याखाली गेला। विवा मार्गावर 2 ते 3 फुटापर्यंत पाणी साचलं आणि साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल झालेले पाहायला मिळतात। वसई विरारसह पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे रात्रभर पडलेल्या संततधार पावसामुळे विवा कॉलेजचा रस्ता जो आहे हा सकाळीच पाण्याखाली गेलेला आहे आणि मी आता त्याच विवा कॉलेज रस्त्यावरती आहे। आपण जर बघितलात तर हा मुख्य रस्ता आहे स्टेशन कडून विवा कॉलेजकडे येणारा आणि या रस्त्यावरती जवळपास या ठिकाणी 2 ते 2.5 फुटाच्या वर पाणी जे आहे हे रस्त्यावर साचलेलं आहे। आपण जर बघितलात तर सध्या जे कामावर जाणारा जो चाकरमान्या वर्ग आहे हा यांना याच पाण्यामधून मार्ग काढत जे आहे हे कामावरती जावं लागत आहे। सध्या तरी सकाळच्या वेळेमध्ये पावसाने संततधार सुरू झालेली आहे आणि आभाळ हे पूर्णपणे भरून आलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी।